जय गजानन जयच संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपणा सर्व संस्कृत प्रेमींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ज्या काही अत्यंत क्लेशदायक पीडादायक घटना आहेत त्यातली एक घटना म्हणजे पुरंदरचा तह. किती भीषण परिस्थिती आहे लक्षात घ्या. हिंदवी स्वराज्याचा विध्वंसक असणाऱ्या औरंगजेबाने स्वराज्यावर पाठवलेला माणूस सुद्धा आपलाच माणूस होता. आपला म्हणजे या देशातला असलेला या संस्कृतीशी जुळलेला असलेला मिर्झा राजे जयसिंगांना पाठवलं. मिर्झा राजे जयसिंग घेऊन पोहोचतायत स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी. किती दुःख झालं असेल छत्रपतींना की आपलेच लोक आपापसात लढतायत आणि कोणा करता तर आपलेल्या आक्रमकांकरता त्या आक्रमकांचं भलं व्हावं याच्यासाठी स्वराज्याशी संबंधित होऊ शकतील अशा प्रकारच्या सत्ताच एकमेकांशी लढतायत. हे अत्यंत दुःख आहे. या सगळ्या प्रसंगांवर शिवभारतकार जे आहेत त्या शिवभारतकार परमानंद गोविंद नेवासकरांनी जे वर्णन केलं त्या वर्णनातला एक उल्लेख अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवछत्रपतींच्या मुखात वाक्य आहे ते मिर्झाराजेंना जणू काही सांगतायत अशा पद्धतीचं. द्वौ अपि सिंहौ कलहं कुरुतः शृगालम तु मोदते. किती अद्भुत रचना आहे लक्षात घ्या. अरे तुम्ही सुद्धा सिंहासारखे अलौकिक आहात. मी तर आहेच ते स्वतःला म्हणत असतील तर आश्चर्य नाही. होतेच अद्वितीय. पण छत्रपती म्हणतायत आपण दोन सिंह एकमेकाशी लढतोय आणि त्याचा आनंद मात्र एक कोल्हा त्या दिल्लीत बसून घेतोय. ही किती वाईट परिस्थिती आहे. शिवछत्रपतींनी ज्या काही बौद्धिक पद्धतीच्या खेळी खेळल्या म्हणजे प्रत्यक्ष रणांगणातला विषय वेगळा होता. इथे तसा विषय नव्हता. लढाई प्रत्यक्ष शक्य नव्हती. वैचारिक पद्धतीने ज्या गोष्टी केल्या त्याचं वर्णन करताना या सगळ्या प्रसंगावर त्यात शिवभारतकारांनी एक अद्वितीय ग्रंथ लिहिलेला आहे पर्णाल पर्वत ग्रहण आख्यान. त्या सगळ्या आख्यानामध्ये त्यांनी ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या ते म्हणतात छत्रपती प्रत्यक्ष त्यांना बोलताना किंवा त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवताना म्हणतात अगदी एक या प्रकारचा सुद्धा टोकाचा प्रस्ताव पाठवला की तुम्ही इकडे या, तुम्ही स्वराज्य स्वीकारा, स्वराज्याचा अधिकार तुमच्या हातात देण्यात येईल, आपणच स्वराज्याचे संस्थापक म्हणून तिथे विराजमान व्हा, मी आपल्या हाताखाली काम करायला तयार आहे. इतक्या टोकाचा विचार सुद्धा छत्रपती मांडतायत. का? कारण हे राज्य आपल्या स्वकीयांचं असलं पाहिजे, स्वराज्य असलं पाहिजे, ही छत्रपतींची भूमिका आहे. पण इतका मोठा प्रस्ताव दिल्यानंतर सुद्धा, इतकं मनाचं मोठेपण दाखवल्यानंतर सुद्धा मिर्झाराजे ऐकत नाही. याला म्हणतात रक्तात भिनलेली गुलामी. किती विचित्र अवस्था आहे. छत्रपती म्हणताय तुम्ही पराक्रमी आहात, तुमचे पूर्वज कितीतरी अद्वितीय पराक्रमी होते, त्या सगळ्या पूर्वजांचा उल्लेख केला आणि ते केल्यानंतर सुद्धा त्यांनी कसे स्वराज्याचे म्हणजे स्वतःच्या राज्याचे कारभार चालवले या सगळ्याचा उल्लेख केल्यानंतर सुद्धा आता तुम्ही या माणसाच्या का नादी लागलेले आहात. दिल्लीच्या गादीच्या पायिक स्वरूपामध्ये एखादा गुलाम असल्यासारखी अवस्था तुमची जी आहे ती का स्वीकारता अशा पद्धतीची रचना सांगितली. पण नाही ऐकलं मिर्झाराजेंनी. कशा करता ही सगळी कथा सांगतोय? कारण ही अत्यंत भीषण विडंबना आहे. निसर्ग आपल्या संपूर्ण इतिहासामध्ये आपल्याला अशी अनेक प्रसंगांची रचना पाहायला मिळते की जिथे आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिलेला आहे आणि त्यातून ही विडंबना पाहायला मिळतीये की स्वराज्याकरता चालून येणाऱ्या लोकांना मदत करणारे लोक सुद्धा आपलेच होते. हे किती दुर्दैवी आहे लक्षात घ्या. ही जी विडंबना आहे ना, ही विडंबना नेमकी अन्योक्तिकार आपल्या समोर ठेवतायत. ते अन्योक्तिकार एका वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर भ्रमरान्योक्ती आहे. पुन्हा भुंग्याच्या निमित्ताने ही अन्योक्ती सांगितली. भुंगा आतापर्यंत आपण पाहिलं वारंवार रसिकतेचं प्रतीक आहे. भुंगा रसग्राहक स्वरूपात आपण त्याचा विचार केला, मधुकर स्वरूपात विचार केला, मधप्राशन करणारा सुगंधग्राही अशा प्रकारचा. पण अशा भुंग्यानी जर समजा नको त्या गोष्टीच्या मागे लागला तर ती किती वाईट गोष्ट आहे अशा पद्धतीने वर्णन सुभाषितकार आपल्या समोर करतायत. त्यांनी फार सुंदर शब्द वापरला अमर तरु कुसुम. अमर शब्द देवतांच्यासाठी वापरला जातो. कारण आपल्या हिशोबामध्ये अर्थात देवतांनाही वय आहेत, त्यांनाही विशिष्ट काळानंतर आपलं पद सोडावंच लागतं. नाही असं नाहीये. भारतीय संस्कृती त्याचंही वर्णन केलं
किती वेगवेगळ्या पद्धतीने तुमची माझी संस्कृती चिंतन करते. सहज उल्लेख निघाला म्हणून गंमत सांगतो आपल्याला. 4 युगांचा विचार आपल्याकडे केला. 4 युगांचा विचार करताना 4,32,000 वर्षाचं कलियुग सांगितलं. त्यानंतर त्याच्यात पुन्हा 4,32,000 मिळवले की 8,64,000 वर्षाचं द्वापार युग सांगितलं. त्याच्यात पुन्हा 4,32,000 मिळवले की 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग सांगितलं. त्यात पुन्हा 4,32,000 मिळवले की 17,28,000 वर्षांचं कृतयुगाचा काळ सांगितला. अशी 4 काळांची रचना आपल्याकडे सांगितली. हे कृत, त्रेत, द्वापार, कली हे 4ही युग 1,000 वेळा झाले की ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो आणि ब्रह्मदेवांची तेवढीच रात्र असते. अशा पद्धतीचं वर्णन केलं आणि त्या स्वरूपात भगवान ब्रह्मदेव सध्या 50 वर्षांचे आहेत. म्हणजे त्यांचा अर्धा काळ संपलेला आहे. तुम्हाला कशावरून? त्याचं उत्तर, संस्कृतची आपली नाळ तुटली म्हणून या गोष्टी आपल्याला समजत नाही. आपण रोज पूजा करताना सुद्धा जो संकल्प सोडतो त्याचा आरंभच असा करतो, आद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे. याचा अर्थ भगवान ब्रह्मदेवांच्या दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये 51व्या वर्षामध्ये आपण सध्या ही पूजन पद्धती करत आहोत असा तो संकल्प असतो. त्याच्यात सुद्धा सध्याचा हिशोब पाहताना 51व्या वर्षातले 27 वेळा कृतत्रेत द्वापार कली होऊन गेले. आता 28व्या याच्यातलं कृतत्रेत द्वापार झालं. सध्या 28वं कलियुग सुरू आहे. म्हणून 28तमे कलियुगे, कली प्रथम चरणे अशा पद्धतीने रचना पुढे संकल्पामध्ये असते. अनेक गोष्टीची रचना सांगितली बरं आपल्याकडे. म्हणजे पांडुरंगाची आरती म्हणताना आपण सगळे म्हणतो युगे 28 विटेवरी उभा. 28 कुठून आणले? त्याचं उत्तर हे 28वं कलियुग सुरू आहे त्याचाच हिशोब आहे. कालगणना आहे खरं तर ती आरतीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली. त्या पद्धतीने रचना सांगताना पुढची रचना त्यातली महत्वाची आहे. भगवान ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र आणि 14 मनु होतात. या वाक्याचा अर्थ पहिले 13 जातात ना, तेव्हाच तर 14वा गादीवर बसेल, तेव्हाच तर 14 आपला अधिकार तिथे ग्रहण करेल. म्हणजे पहिले 13 इंद्र सुद्धा शाश्वत नाहीत हा भाव त्यातला समजून घ्या. पण तो काळ इतका प्रचंड आहे की तुम्ही आम्ही त्याचा विचारच करू शकत नाही म्हणून त्यांना अमर असं म्हटलं. ते मरत नाहीत, पण मरत नाहीत असा विषय नाहीये, कारण ती रचना केवळ आणि केवळ एकट्या परब्रह्माची सांगितली. बाकी सगळ्यांचा काळ वर्णन केला. 100 वर्ष भगवान ब्रह्मदेवांचं जर आयुष्य असेल तर या वाक्याचा अर्थ त्या प्रचंड आयुष्यानंतर का होईना ब्रह्मदेव बदलले जातील हे तर नक्कीच आहे की नाही. ब्रह्मदेव संपतील हे तर नक्कीच आहे की नाही. हा भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण आता मला ते नाही सांगायचं. इथे अमर शब्द वापरताना जे मृत्यू पावत नाही याचा अर्थ तुमच्या माझ्या दृष्टीने त्यातला अर्थ समजून घेण्याकरता विवेचन केलं. त्यांना अमर असं म्हणतात, देवता असं म्हणतात. त्या अमरतरू तर तिथल्या म्हणजे देवतांचा वृक्ष, याचा अर्थ देवता जिथे निवास करतात तिथे जो वृक्ष आहे तिथे कोणता वृक्ष असणार आहे? देवतांच्या निवासाचा विचार आपण इंद्राचा करतो देवराज म्हणून. त्यांच्या निवासाचं स्थान म्हणून आपण स्वर्गाचा विचार करतो. त्या स्वर्गामध्ये असणाऱ्या वनाचं नाव नंदनवन असं सांगितलेलं आहे. त्या नंदनवनामध्ये असणारा वृक्ष याचा अर्थ समुद्र मंथनातून निर्माण झालेला कल्पवृक्ष. त्या कल्पवृक्षाचं वर्णन केलेलं आहे. त्या अमरतरू कुसुम सौरभ त्याचा जो सुगंध सेवन, तो सेवन करत असताना संपूर्ण सकल कामस्य. आता जो कल्पवृक्षाच्या जवळ असेल त्याच्या सर्वच कामना पूर्ण होणार आहे. कारण जी कल्पना येईल ती कल्पना नुसती मनात आली, मागायची सुद्धा गरज नाही, मनात नुसती कल्पना आली तरीही पूर्ण त्या वृक्षाच्या ठिकाणी होते. असं जर त्याचं वर्णन असेल तर तो कल्पवृक्ष जो आहे त्या कल्पवृक्षावर जो भुंगा जाऊन पोहोचला त्या भुंग्याला किती अद्वितीय सुगंध मिळालेला असेल, त्या कल्पवृक्षावर जो भुंगा असेल त्याला किती दिव्य मधाचं प्राशन करायला मिळालेलं असेल या अर्थाने ते म्हणताय. आणि म्हणून असं ज्याचं सगळं आयुष्य गेलं किंवा अशी संधी ज्याच्या जवळ होती, कारण नुसतं आयुष्य गेलं असेल असंच नाही, हे करता येण्यासारखं होतं असाही अर्थ त्यातलाच आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने ज्याला अमरतरूच्या कुसुमांचा सुगंध प्राप्त झालेला आहे तो भुंगा पुढच्या ओळीमध्ये सांगताना पुढच्या 2 चरणांमध्ये वर्णन करतात किंवा पुढच्या रचनेमध्ये सांगताना म्हणतात पुष्पांतर सेवेयम.
त्याला जर पुष्पांतर, अंतर शब्दाचा अर्थ दुसरं, जसं देशांतर, भाषांतर शब्द आपण वापरतो, दुसऱ्या देशात जाणे याला देशांतर, दुसऱ्या भाषेत तो विषय नेणे त्याला भाषांतर म्हणतात. तसं पुष्पांतर याचा अर्थ दुसऱ्या पुष्पावर, वेगळ्या पुष्पावर, कल्पवृक्षाचे फुलं सोडून अन्य वृक्षांवर, अन्य पुष्पांवर त्या भ्रमरस्य सेवेयम, त्यालाही सेवा करायला वाटणे, त्यालाही सेवा करायला लागणे, त्याच्यावर ही वेळ येणे. ते म्हणतायत विडंबना जगती. ही खरोखरच जगाची विडंबना आहे की ज्याला कल्पवृक्षाची सुविधा होती तो बाकीच्या फुलांच्या मागे लागतो. अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची गोष्ट उपलब्ध असताना, अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची सुविधा शक्य असताना जो ती सोडून नको त्या गोष्टींच्या मागे लागतो. मग हा नियम सगळीकडे लावायचा. सगळीकडे याचा अर्थ ज्यांना भारतीय तत्वज्ञानातले अद्वितीय ग्रंथ उपलब्ध आहेत ते सोडून आपण दुसरीकडचं कुठलं तरी काहीतरी वाचत बसतो. ज्यांच्याजवळ भारतातल्या नीतिकथांसारखं अद्वितीय साहित्य आहे ते सोडून आपण इतरांचं साहित्य वाचतो. वाचू नये असा त्यातला अर्थ नाहीये. निश्चितपणे जगातून जिथून कुठे जे काही चांगलं घेता येईल, अगदी आपल्याला ऋग्वेदकारांनी सुद्धा ती रचना सांगितली आनो भद्रामच्या माध्यमातून की जगातले सगळे चांगले विचार आमच्यापर्यंत येऊत. अरे पण जगातल्या विचारांच्या मागे तेव्हा लागायचं असतं ना जेव्हा तुमचे स्वतःचे तुम्हाला निदान मिळालेले असतील. भारतामध्ये असणारी दिव्य संस्कृत भाषा, भारतामध्ये असणारी संस्कृतच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली, प्रकाशित झालेली सगळी साहित्य संपदा ती सोडून द्यायची आणि अत्यंत क्षुद्र अशा प्रकारचे भाव ज्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत अशा गोष्टीच्या मागे लागायचं आणि त्याचं कौतुक करायचं. याला म्हणतात कल्पवृक्षाचे फुलं सोडून देऊन नको त्या फुलांच्या मागे लागणे. अशी जी रचना असते ना ही विडंबना आहे. खरं तर तुमच्याजवळ इतकं दिव्य असताना सुद्धा तुम्हाला बाहेर काहीतरी शोधावं वाटणे याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाहीये. लक्षात घ्या, ते शोधू नये असं नाही. मग अशी म्हटलं तसं त्याचाही आस्वाद घेता यावा. पण जर सर्वोच्च असेल तर गरज काय आहे त्याची? एखाद्याच्या जवळ बासुंदी प्यायला आहे, तो ताक कशाला पीत बसेल? हा त्यातला भाव समजून घ्या. दिव्यत्वाची उपलब्धी असताना जर आपण ते करत नसू, तसं मानव देह प्राप्त झाला, सगळ्यात दिव्य देह आहे. बाकीच्या सगळ्या देहांमध्ये नसणारी सुविधा आत्मोन्नतीची. जगातल्या कुठल्याही प्राण्याला स्वतःची उन्नती नाही करून घेता येत, त्याचं जीवन ठरलेलं आहे. त्याच पद्धतीने हजारो वर्षापूर्वी एखादी गाय वागत होती, आजही तशीच वागते. हजारो वर्षानंतर ही शिल्लक राहिली तर तशीच वागेल. तिच्या जीवनात बदल नाही होणार आहे. लक्षात घ्या, कुठल्याही पशुपक्षाच्या जीवनामध्ये आत्मोन्नती नावाची गोष्ट संभव नाहीये. त्यांच्या जीवनाचं सूत्र ठरलेलं आहे, पद्धती ठरलेली आहे आणि ते त्याच पद्धतीने जगणार. त्यांचा आहार ठरलेला आहे, विहार ठरलेला आहे, त्याच्यात बदल करत नाहीत. ते चुकूनही नाही. तुम्ही जबरदस्ती समोर ठेवलं तरी तोंड लावत नाही. हा जो भाव आहे ना तो समजून घ्यायचा आहे. म्हणून दिव्यत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे हा मानव देह प्राप्त झाला आणि या देहामध्ये जर स्वतःची खऱ्या अर्थाने उन्नती केली नाही, नराचा नारायण होण्यासाठी जर प्रयत्न केला नाही ना तर यात आणि ते सोडून बाकीचे प्रयत्न करत बसलो तर माणूस कसा असेल त्याचं वर्णन करताना अन्योक्तिकार म्हणतात की अरे किती विचित्र अवस्था आहे की एखाद्याला कल्पवृक्षाचं फूल मिळतंय आणि तरी तो नको त्या असणाऱ्या एखाद्या बेश्रमाच्या किंवा घाणेरीच्या फुलावर जर फिरत असेल तर ते जसं विडंबनात्मक अवस्था आहे तशी ही अवस्था आहे. अशा पद्धतीची रचना. अर्थात एक मजेदार गोष्ट लक्षात घ्या, पाहताना आपला दृष्टिकोन कसा असतो त्याच्यावर वेगवेगळे अर्थ निघू शकतात. म्हणजे हा अर्थ तर त्यांना सांगायचाच आहे की अद्वितीय अशा प्रकारचं कल्पवृक्ष उपलब्ध असताना दुसऱ्या फुलावर जातो एखादा भुंगा, त्याची इच्छा होते, ही विडंबना आहे. हा जसा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ घेता येऊ शकतो. एखादा याचक आपल्या दात्याला म्हणतोय तुझ्यासारखा कल्पवृक्ष समोर असताना मला जर इतर फुलांकडे जावं लागत असेल तर ही किती विडंबना आहे, असाही अर्थ त्यातून निघू शकतो. याही पद्धतीने चिंतन त्याचं करता येऊ शकतं. तसाही विचार त्यात करा. कोणत्याही पद्धतीने मला मिळालेल्या दिव्य संधींचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, अन्यथा ती जीवनाची विडंबना असेल हे सांगणार हे सुंदर सुभाषित. असंच आणखीन एखादी अन्योक्ती, एखादं सुभाषित पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.